हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी। तर कढीपत्ता तो तुम्हाला माहिती आहे किती गुणकारी असतो केसांसाठी, स्किनसाठी, डायजेशनसाठी। तर आपण त्याच्यापासून एक छान अशी चमचमीत आणि चटपटीत चटणी करूया की जी तुम्हाला केव्हाही खाता येईल आणि खूप छान चव लागते, खमंग वास लागतो आणि तुम्ही ही नक्की करून बघावी। आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आपण इथे 2 कप कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। ही मी छान धुवून सुकवून घेतली आहेत व्यवस्थित पुसून। तर 2 कप ते घेतलेत। त्याच्यानंतर मी खोबरं पाव कप घेतले, किस घेतलाय सुक्या खोबऱ्याचा, तो पाव कप घेतलाय। नंतर 4 चमचे तीळ घेतलेत। त्याच्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेत। त्याच्यानंतर आमचूर पावडर 2 चमचे घेतली आहे। त्याच्यानंतर पाव कप शेंगदाणे आणि पाव कप जी भाजकी डाळ आहे ती घेतली आहे, ह्याने खमंगपणा येतो चटणीला। त्याच्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, हिंग घेतलाय पाव चमचा आणि लाल तिखट घेतले चवीप्रमाणे। तर हे सगळं साहित्य आपण घेतलंय। आता इथे पॅन गरम करून त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले। त्याच्यामध्ये आपण हा कढीपत्ता जो आहे तो त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत। पण अजिबात त्याला जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचे, नाहीतर मग तो करपट होऊन जाईल आणि कडवट वास लागेल। तर एकदम हलक्या आचेवर हळूहळू चांगलं हलवत त्याला छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, त्यातलं हळूहळू मॉइश्चर कमी होत जातंय आणि ते मॉइश्चर हळूहळू कमी झालंय। हे आता आपण थंड करायला बाजूला ठेवूया। त्याच्यानंतर परत पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतले। त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घेऊया, पाव कप शेंगदाणे, आणि हे छान भाजूया आपण। तर हे पण आपण सगळं मंद आचेवर करायचं आहे, अजिबात डार्क कलर करायचा नाही आहे। तर पहिले शेंगदाणे घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालूया, त्या पण छान परतून घेऊया। हे सगळं सावकाशीने हळूहळू परतायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये डाळ घालूया, भाजकी डाळ, ती पण छान खरपूस भाजून घेऊया, कारण याने छान खरपूसपणा येतो चटणीला आणि तो खूप छान लागतो चवीला। तर आपण इथे डाळ परतून घेतोय आणि मोठ्या गॅसवर बिलकुल करू नका, कारण ते जळू शकतं। ते हळूहळू छान आपण परतत जाऊया। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे जिरे घालूया। जिरे आधी नाही घातलेत कारण मग ते करपून गेले असते, म्हणून जिरे मी नंतर घातलेत, कारण त्याचा खमंग वास राहतो चटणीला। तर हे पण आपण छान परतून घेऊया। त्याच्यानंतर आपण हळूहळू हे परतत जाऊया। त्याच्यानंतर आपण हे तीळ घालूया, 4 चमचे जे तीळ घेतलेत ते पण आपण छान भाजून घेऊया ह्याच्यामध्ये। आत्ताच याचा एक खमंग सुगंध सुटलाय, खूप छान। तर हे छान आपण परतूया। त्याच्यानंतर इथे आपण थोडं 1 पाव चमचा हिंग घेतले, ते हिंग घालूया। हिंगाने खूप छान वास येतो आणि चव लागते। त्याच्यानंतर आपण इथे सुकं खोबरं घालूया, ते पण पाव कप घेतलेलं आहे आपण। सुकं खोबरं पटकन भाजतं म्हणून मी सर्वात शेवटी घातले त्याला। या टिप्स लक्षात ठेवा की कुठल्या ह्याच्याप्रमाणे टाकत जायचं, स्टेप बाय स्टेप कुठला पदार्थ टाकायचा, त्याने छान मग भाजलंही जातं आणि जास्त जळतही नाही आहे। इथं हलका रंग चेंज झाला आहे, तर आपण हे काढून घेऊया। हे मी थंड केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया। त्याच्यानंतर हा कढीपत्ता घालूया, हे सगळं थंड करून घेतले। लाल तिखट घालूया, चवीप्रमाणे घाला तुम्ही। आमचूर पावडर घातली आहे मी, त्याच्यानंतर मीठ घातलं आहे चवीप्रमाणे, आणि हे मिक्सरला पल्स बटनावर आपण करून घेऊया बारीक। अगदी बारीक नाही करायची आहे, अशी थोडी खरबरीत राहिली पाहिजे। बघा किती छान झाली आहे ती, खमंग वाटते, वासही खूप सुगंध मस्त सुटलाय त्याचा। आणि ही काचेच्या भरणीत भरून ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकेल छान, कारण ह्याच्यामध्ये छान फ्राय केल्यामुळे सगळं मस्त राहतंय। आणि हे बघा, इथे ही चटणी इतकी सुंदर तयार झाली आहे आणि तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, वरण भात, खिचडी, अगदी चपातीबरोबर पण खाऊ शकता, पराठ्यात पण घालू शकता। ह्याचा पराठाही होतो, हा मसाला जर वापरला ना आपण तर पराठाही होऊ शकतो। आणि इतकं छान आणि आरोग्यदायी आहे, केसांच्या वाढीसाठी पण खूप छान आहे। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आणि हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.